जागा वाटपाचा आमचा बऱ्यापैकी फॉर्म्युला झालेला आहे. जागा वाटपावरून आमच्या कुठलाच हे नाही. तुम्ही पहिलं असं सगळे किती आनंदाने तिकडे एखाद्या आमच्या प्रभागामध्ये 3 आम्ही राष्ट्रवादी तुतारी चिन्ह 3 चिन्ह दिली आणि तिथं त्या प्रभागामध्ये एखादा शिवसेनेचा तुल्यबळ उमेदवार आहे. तर आम्ही ते 3 चिन्ह आणि हे चिन्ह प्रचाराला घेऊन जाण्यापेक्षा ते 4ही पण त्या ठिकाणी तुतारी देण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या प्रभागामध्ये 3 उमेदवार काँग्रेसचे आणि तिथं जर एखादा राष्ट्रवादी तुतारीला मानणारा कार्यकर्ता आहे, ताकदीचा आहे, तर त्याला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पंजा देणार आहे. शेवट चिन्ह ठीक आहे, आमचं महाविकास आघाडीचं चिन्ह घेऊन आमचा माणूस महानगरपालिकेत जाणार आहे. त्यामुळे आम्ही विचारपूर्वक सगळ्या करणार आहे सगळ्या गोष्टी. जागा वाटपामध्ये कुठलाही गोंधळ नाही. मी पहिल्या ज्या दिवशी निवडणूक जाहीर झाली होती त्या दिवशी हेच सांगितलं होतं की महाविकास आघाडीमध्ये कुठलाही बिघाड होणार नाही आणि महाविकास आघाडी एकसंघपणे या निवडणुकीला निश्चित सामोरं जाणार आहे. ठीक आहे, जागा वाटपामध्ये थोडाफार प्रमाणात अपेक्षा असते, कार्यकर्त्यांची इच्छा असते, कार्यकर्त्याची इच्छा पोटी त्या पक्षाचा नेता सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे आणि आपला कार्यकर्ता महानगरपालिकेत गेला पाहिजे, ही त्याची प्रत्येकाची भावना असते. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात चालू असतं, पण आमचं बऱ्यापैकी मिटलेलं आहे. ठीक आहे, आम्ही सगळे एक विचाराने निवडणुकीला त्या ठिकाणी सामोरं जाणार आहे आणि आमच्यात कुठलाही बिघाड होणार नाही. जागा वाटपामध्ये आम्हाला कुठल्या पक्षाला किती जागा भेटतात त्यापेक्षा निवडून येणाऱ्या जागा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहे. म्हणजे आमच्या काँग्रेसला जरी उद्या सर्वाधिक जागा जात असतील आणि त्यांच्याकडे मेरिटचे कॅन्डिडेट असतील निवडून येण्याचे, तर त्या कॅन्डिडेटला संधी दिली जाईल. उद्या 3 वाजता मुदत फॉर्म भरायची. 2:59 आमचं सगळं कन्फर्म होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.